वटपौर्णिमा स्पेशल 6 दिवसात 3 किलो वजन कमी करण्याचा प्रवास. आपला हा 4th डे आहे. तर आपण चौथ्या दिवशी नक्की काय काय करणार आपण हा व्हिडिओच्या. पहाटेची सुरुवात सकाळी 4:30 वाजता उठून सगळ्यात आधी मी माझे कुलदैवत, कुलस्वामिनी आणि माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन करूनच घेते. देवाचं दर्शन झाल्यावर सगळ्यात आधी आपण अनुषापोटी आपलं वजन चेक करून घेऊ. आज आपला वटपौर्णिमा स्पेशल 6 दिवसाचा 3 किलो वेट लॉस जर्नीमधला चौथा दिवस आहे. तर आपलं काल वेट होतं 69.9, तर आज आपलं वेट 69.6 आहे. तर आपलं 300 ग्राम कमी झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं 3 दिवसात 2 किलो 300 ग्रॅम वेट कमी झालं आहे. वजन तर चेक करून झाले, पण रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू घालून आपण पायावर बसून पाणी पिणार आहे. लिंबू टाकून पाणी पिण्याचं एक चांगली सवय म्हणजे काय होतं, आपल्याला साधं सकाळी गरम पाणी जात नाही. काही लोकांना साधं पाणी पिणे हे कंटाळवाणे वाटते, पण लिंबूमुळे चव वाढते आणि शरीराला अधिक पाणी मिळते. तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यात मी जिरा मेथी ह्याचं पण पाणी पित होती. पण माझा आज उपवास, मी सोमवार आणि गुरुवार ह्या दिवशी हा 2 पाणी पित नाही. आता आपलं कोमट पाणी पिऊन झालेलं आहे. मग नेहमीप्रमाणे आपला योगा सुरू करू आपण. सगळ्यात आधी खोल श्वास घेणे आणि सोडणे, ह्याच्यामुळे तणाव कमी होण्यास मदत मिळते आपल्याला. आणि कसं आहे ना, जेव्हा आपण हळूहळू आणि खोल श्वास आत घेतो तेव्हा आपल्या फुफ्फुसामध्ये अधिक ऑक्सिजन पोचतो आणि हा ऑक्सिजन रक्ताद्वारे संपूर्ण शरीरात जातो आणि शरीरातील पेशींना ऊर्जा मिळण्यास मदत करते. आणि श्वास हळूहळू बाहेर सोडल्यावर शरीराला रिलॅक्स होण्यास संदेश मिळतो. त्यामुळे हृदयाची गती कमी होते आणि स्नायूमधील ताण कमी होतो आणि मन शांत वाटू लागते. तुम्ही जिम करा, योगा करा, पण सुरुवात तुम्ही आधी करताना खोल श्वास घेणे आणि सोडणे ह्याच्यापासूनच करा. श्वास घेणे एक ना साधे आणि प्रभावी उपाय आहे, ज्याच्यामुळे ना शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर होते आपल्याला. त्यानंतर आपली बॉडी स्ट्रेचिंग करून घ्या तुम्ही. आज माझ्या ह्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी कोणते योगा व्यायाम करते हे तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुम्हीही ह्या गोष्टी स्वतःला लागू करू शकतात. आपल्याला वेट लॉस करताना काही गोष्टी करणं महत्त्वाचंच आहे. मी तुम्हाला नेहमी म्हणते, तुम्हाला स्वतःसाठी करायचं आहे, दुसऱ्या कुणासाठी नाही. आपला स्वतःचा कॉन्फिडन्स आपल्याला वाढवायचा आहे. स्पेशली लेडीजसाठी ना बटरफ्लाय एक्सरसाइज ना एवढी खूप बेस्ट आहे ना. तुम्ही ॲटलिस्ट 2-3 मिनटं जेवढं जमेल तुम्ही ही एक्सरसाइज नक्की करत जावा. ह्याचे फायदे, आपली कंबरची लवचिकता वाढते, मांड्याच्या आतील स्नायूंचा स्ट्रेस मिळतो, रक्त विसरण्यास सुधारण्यास मदत होते. हा व्यायाम ना कोणीही करू शकतो. प्रेग्नेंट वुमेन, जाड पातळ, कमरेच्या मणक्याला जो त्रास होतो त्या सगळ्या गोष्टी, आपलं पोट कमी करण्यासाठी. आता तुम्हाला हा व्यायाम डोकं वर खाली टेकणे, ह्याने आपल्याला पोट कमी होतं. शक्यतो हे आपण रिपीट म्हणजे 3 वेळा तरी सेट करणं खूप महत्त्वाचं आहे, ज्यांचं हेवी वेट आहे त्यांनी. आता ह्या व्यायामाला बायसायकल क्रंचेस असे म्हणतात. ह्याने ना तुमचं पोट कमी होण्यासाठी, कुणाला उभं राहून धाप लागतो तर तुम्ही झोपून, साधा सोपा व्यायाम आहे. स्टार्टिंगला तुम्हाला त्रास होईल, पण एका साईडला 15 स्टार्टिंगला 5 करा, 10 करा, पण तुम्ही सुरुवात तरी करा आणि थोडासा श्वास घ्या. बायसायकल क्रंचेस केल्यामुळे आपले ॲब्स मजबूत होतात आणि आपल्याला पोटावरचं फॅट पण कमी होतं. आता मी करत आहे ॲबडॉमिनल क्रंच. मला वेट लॉससाठी ना हे 2-3 व्यायाम ना एवढे उपयोगी पडलेत ना, भरपूर म्हणजे भरपूरच उपयोगी पडलेत. आता तुम्हाला मी काय सांगू, मी भरपूर काही गोष्टी केल्या. म्हणजे मी जिम लावली, नंतर भरपूर म्हणजे मी नेक्स्ट टाइम तुम्हाला नक्की त्या व्हिडिओमध्ये सांगेल नक्की. मी वजन कमी करण्यासाठी भरपूर गोष्टी केल्या, पण काही गोष्टी सोडल्या, काही गोष्टी पकडल्या. नंतर मला स्वतःला ठरवलं की नाही यार, भरपूर काही करतोय पण आपण मनावर ताबा ठेवत नाही. मनावर ताबा ठेवणे हे महत्त्वाचं आहे.
आपल्या तोंडावर ताबा ठेवणे महत्त्वाचं आहे. आपलं माइंड शांत ठेवणे महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीमुळेच आपलं वजन कमी होणार आहे, हे नंतर मला समजलं काही चुका केल्यानंतर. म्हणून मी तुम्हाला सांगते, स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी वेळ काढा. म्हणजे आणि आपण कितीही चांगलं वागलो ना, दुनिया अशी आपल्याला नावं ठेवणार आहे. दुनियाचा विचार करायचाच नाही. ते तुम्हाला जाडे म्हणतात का पातळ म्हणतात. तुम्ही जाडे जरी असाल ना, तर तुम्हाला काय बोलणार ती लोक, अरे किती जाडे आहे तू. आणि तुम्ही पातळ झाला ना, तुम्हाला काय बोलणार, अरे यार काय झालं, तुला काय आजार बिजार झालाय का, तू एवढी वाढलीस. म्हणजे दोन्ही तोंडाने आपल्याला सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत ना. म्हणून ना, सगळ्यात आधी ना आपण स्वतःचा, आपल्या फॅमिलीचा, सगळ्यात आधी आपल्या फॅमिली, आई वडील ह्यांचा विचार करा. दुनियाचा खरंच नका विचार करू. असं आहे बघा. आता तुम्हाला मी सांगत होती योगाबद्दल माहिती, पण टॉपिकच चेंज झाला सांगता सांगता. कसं ना, मला मनाला जे वाटतं ना, मी हाय ते खरं बोलून टाकते. सध्या माझा हा 6 दिवसाचा वेट लॉस होऊ द्या. तुम्ही मला कमेंट करा, मी नक्की काय काय योगा केला माझा 30 किलो वेट लॉस करण्यासाठी. काय मी तुम्हाला प्रॉपर फक्त ना वर्कआउटचा व्हिडिओ देईल. मी कशा प्रकारे केला, किती वेळ केला. आपला व्यायाम, योगा सगळं करून झाल्यावर आज असतो माझा उपवास. मी तुम्हाला नेहमीच सांगते, माझा गुरुवार आणि सोमवार उपवास असतो. तर शक्यतो 2 दिवशी मी बॉडी डिटॉक्स करते. म्हणजे मी मीठ खात नाही, मिठाचं प्रमाण कमी करते. मिठाचं प्रमाण त्या दिवशी स्किपच करते. कारण त्याच्यामुळे ना वेट लॉस व्हायला मला खूप हेल्प झालेत. खूप म्हणजे खूप. मी स्टार्टिंगला हप्त्यातून एकदा करायची, पण आता सध्या मी हा वेट लॉस 6 दिवसाच्या ह्याच्यामध्ये मी 2 दिवस करत आहे. तुम्हाला भूक लागली असेल तुम्ही लिंबू पाणी म्हणा, फ्रूट्स म्हणा, काकडी म्हणा. मला ना दूध, दही ह्या गोष्टी खूप आवडतात. म्हणून मी रात्रीच बदाम, मनुके भिजत ठेवते. त्यात मी दही रात्रीच घरी लावलं होतं. मी दही शक्यतो विकत आणतच नाही. मग मिक्सरमध्ये मी मनुके, बदाम, दही आणि एक छानपैकी ॲपल टाकून ना त्याचं ग्रँड करते आणि ते पिते. मला खूप आवडतं. म्हणजे ना, लस्सीमध्ये स्वीटपणा येतो. मग मी त्यात गूळ पण नाही वापरत, साखर पण नाही वापरत. आज तर मी पपई, काकडी ह्या गोष्टीच खाणार आहे दिवसभरात. आणि संध्याकाळी मी मस्तपैकी काय खाणार हे तुम्हाला संध्याकाळच्या पुढच्या व्हिडिओत दाखवते. चला, आपली लस्सी तर झालेली आहे, आपण घेऊ पॅक करून. पण ना, मला ट्रेनमध्ये कॉफी प्यायचा म्हणजे मूड असतो मला, पण माझ्या आज वेळ होता. मी खूप सकाळी लवकर उठली होती, कारण की माझा उपवास असतो. मी गुरुवारी हळदी लेपन करते, मग माझं करायची तयारी, मुलीची तयारी करायची. तर मी घरीच कॉफी पिली आज शांतपणे आणि मस्तपैकी मुलीच्या वेण्या घातल्या. आज लवकरच जाग आली होती मला, त्यामुळे घरीच मी कॉफी पिली आणि ठरवलं की त्या कॉफीच्या मगात मी माझी लस्सी घेतली छानपैकी. हे माझं पिल्लू रोज तिला झोपेतून उठवते, पण तिचा मला एवढा सपोर्ट आहे ना, खूप सपोर्ट आहे, हर गोष्टी सपोर्ट आहे. ती ॲडजस्टमेंट करते, म्हणून मी कामाला जाऊ शकते. माझ्या पिल्लूला कधी कुणाची नजर नको लागू रे देवा. फायनली आपण लेकीला माझ्या बाय करून घरातून बाहेर निघालेलो आहे. आणि आता परत आपला 2 तासाचा प्रवास, ट्रेनची गर्दी. मला ट्रेनमध्ये व्हिडिओ बनवता नाही आला. डायरेक्ट जिथे मी जॉबला आहे तिथला व्हिडिओ बनवला. पण मी आज ना एक ऑब्झर्व केलं. मी आता बघा ट्रेनच्या शिडीवरून जात आहे, तिथून खूप कमी माणसं येतात. ते माझ्या पाठीमागं ॲटलिस्ट ना 1-2च माणसं असतील आणि पुढे माझे एक्सिलेटर आहे. तर त्या एक्सिलेटरवरून ना खूप माणसं यायला लागले. म्हणजे पहिल्या जमात एक्सिलेटर हा प्रकार नव्हता. बघा तुम्ही गर्दी किती एक्सिलेटरवरून. पण शिडीचा वापर कोण करत नाही. आपल्या अंगात आळसपणा घुसल्यामुळे ना आपण सगळ्या छोट्या मोठ्या सवयी आपण विसरलोय. त्यामुळे आपलं वजन वाढण्यास ना हे सगळ्या गोष्टी कारणीभूत आहे. तुम्ही लिफ्टचा वापर करूच नका, शिड्यांचा वापर करा. आज तुम्ही बोलला असं, बाई हिने आज नाश्ताच नाही केला. आज माझ्या थर्मासमध्ये मी कॉफी न आणता तुम्ही बघितलंच असेल, मी काय आणले, लस्सी, बदाम, काजू, ॲपल टाकून एवढी ऑसम लागते ना ही लस्सी. तुम्ही एकदा खरंच करून बघा तुमच्या डाएटमध्ये. ज्या दिवशी तुम्ही बिना मिठाचं डाएट कराल ना, तुमच्या वेट लॉसला खूप 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 म्हणजे ना एवढा फरक पडेल ना. हप्त्यातून 1 दिवस नक्की करा, किंवा एका दिवशी तुम्ही रविवारी बाहेर गेलाय, खूप जंक फूड खाल्लेत, तुमचं वजन तुम्हाला मेंटेन करायचं किंवा तुम्हाला 1 किलो वेट लॉस करायचं ना, त्या दिवशी नक्की हे ट्राय करा. तुम्हाला खरंच मी चॅलेंज देते, तुम्हाला खूप फरक पडेल.
चला आपली दुपारी जेवणाची वेळ झाली. दुपारी शक्यतो मी 12:30 पावणे 1 माझं हे फिक्स टायमिंग आहे. पपई आणलेली आहे. आता ती मस्तपैकी मी पपई खाणार आहे. पण पपई पण बघा मी किती स्लो मध्ये खाते. म्हणजे मी ॲटलीस्ट एक घास 32 वेळा तर होत नाही जॉबच्या गडबडीत. पण मी तो पूर्ण चावून चावून खाते. शक्यतो तुम्ही एक घास 32 वेळा किंवा जोपर्यंत ते घासाचं पाणी होत नाही तोपर्यंत तुम्ही प्लीज खावा. 2 तासाचा प्रवास करून मी घरी आले. सगळ्यांसाठी जेवण बनवलं आणि माझ्यासाठी ओट्सची खीर बनवली. त्यात फक्त मी थोडेसे मनुके आणि मध टाकते. ह्या प्रकारे माझं संध्याकाळचं हे जेवण साधं सिंपल. चला आजचा 4था दिवस पण आपला संपला आहे. आता फक्त आपल्याकडे 2 दिवस राहिलेत. आता 2 दिवसात आपण 3 किलोपेक्षा पण जास्त कमी करणार आहे का तेवढंच कमी करणार आहे, हे आपल्याला 6 दिवसात समजेलच. आणि तुमचं किती कमी झालं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब प्लीज नक्की करा.